नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बरेच दिवस झाले, जवळजवळ 1 महिना होऊन गेलेला आहे आपण यूट्यूबवर लाईव्ह आलेलो नाहीये। इन्स्टावर बरेच मेसेज येत आहेत आणि कमेंट्स यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स सुद्धा येत आहेत की लाईव्ह का होत नाहीये। कारण आपण किमान 15 दिवसाने 8 दिवसाने तरी एक लाईव्ह घेत होतो आणि आता महिना उलटून गेलाय आणि लाईव्ह बिलकुल घेतलेली नाहीये। काहीही रिझन नाहीये, म्हणजे काही सिरियस असं रिझन नाहीये। फक्त एकच रिझन आहे की मुलींची स्कूल स्टार्ट झालेली आहे आणि 1 महिना झाला तर गणपतीच होते। म्हणजे गणपतीच्या आधी तयारी, गणपतीला गावी गेलो, गावी गेल्यानंतर तिथे 4-8 दिवस गेले आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर आता नवरात्रीची तयारी। तर आता तयारी अशी की मी करते स्टिचिंगचं काम आणि त्याच्यामुळे सण चालू झाले की कामं चालू होतात आणि घर मॅनेज करणं, स्टिचिंगचं काम मॅनेज करणं आणि प्लस म्हणजे मुलींचा अभ्यास मॅनेज करणं, एवढं तारेवरची कसरत होते ना खरंच। आणि मुलींना किती ट्युशनला वगैरे किंवा दुसऱ्यावर जबाबदारी टाकावीशी नाही वाटत, किमान एज्युकेशनच्या बाबतीत तरी, की जोपर्यंत आपण क्वेश्चनचे आन्सर्स लर्न करून घेत नाही तोपर्यंत सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की मुलं व्यवस्थित अभ्यास करतायत। आणि इतर वेळेस अभ्यास करायचं म्हटलं तरी शेजारी बसल्यानंतरच अभ्यास होतो। आणि आता तर काव्या मॅडम स्कूलला गेली, अनन्या दुपारी 2:30 वाजता आले आणि आता आल्यानंतर ती झोपली आणि ती झोपल्यानंतर जेवण वगैरे माझं आवरलं, कारण मी जेवणासाठी तिची वाट बघत असते आणि कधी ती जेवते कधी नाही जेवत। आज ती झोपली आणि आज भरपूर पाऊस पडतोय, आता पाऊस स्टार्ट झालाय आणि आता नवरात्री पण जवळ येत आहेत, काही दिवसच बाकी आहेत आणि माझं पण आता भरपूर स्टिचिंगचं काम बाकी आहे। आता मी दाखवते, एक साडी आलेली आहे जी मला संध्याकाळपर्यंत साडी पिको फॉल आणि एक डिझाईनचा ब्लाऊज तयार करून द्यायचा आहे। त्याची डिझाईन वगैरे तर मी शेअर करेनच शिवल्यानंतर। 1 मिनिटात दाखवते मी साडी कशी आहे। ही साडी आहे, मस्त पूर्ण भरलेली साडी आहे आणि त्याच्यावर असा ब्लाउज पीस आहे, छान काठ पदराची आहे। तर आता डिझाईन करायची आहे, बाहीला पण डिझाईन आहे आणि मागच्या गळ्याला पण डिझाईन आहे। तर आता हा शिवायला आणि दिवसभरात एखादाच ब्लाऊज शिवते मी, जास्त मशीनचं काम नाही करत। तर मग आज ही साडी आणि या साडीवरचा ब्लाऊज करायचा आहे। तर मग पूर्ण झाल्यानंतर नक्की डिझाईन मी शेअर करेन। आणि हा असाच कामामध्ये दिवस कसा जातो ना कळत नाही। आता हा ब्लाऊज पूर्ण झाल्याशिवाय व्हिडिओ काढूही शकत नाही, व्हिडिओ एडिटही करू शकत नाही, कारण एडिटिंग करायला बसलं तर तासभर कसा निघून जातो ना कळतच नाही। मग एडिट करायला बसलं की हे काम पेंडिंग राहतात, त्याच्यामुळे आता मी हे काम करते पहिले आणि पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करते मी, की पूर्ण दिवस असाच कामामध्ये जातो। त्याच्यामुळे पहिले लाईव्ह व्हायची आपली रेग्युलर किमान 8 दिवसाने 15 दिवसाने, पण आता रेग्युलर नाही होते, घेणार आहे पण कामाचा लोड जेव्हा नसेल तेव्हा नक्कीच लाईव्ह घेईन। कारण एकदा लाईव्ह चालू झाली ना की गप्पा मारण्यात इतका वेळ निघून जातो ना, 1-1.5 तास सहज निघून जातो आणि सगळ्यांच्या कमेंट वाचून त्यांना उत्तरं दिल्याशिवाय काही चेन पडत नाही मला। त्याच्यामुळे आता हे काम करते आणि संध्याकाळचं आपलं रेग्युलर रुटीन तर चालूच आहे। आणि काव्या मॅडम तर येईल 6:30ला आणि मग ती आल्यानंतर तिचं आवरणं ते आता आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहूया। गेली महिनाभर लाईव्ह का नाही घेतली। दुपारचे जवळजवळ 3-3:30 वाजलेले आहेत आणि खरं तर घरातले थोडीफार काही कामं पण पेंडिंग आहेत। आणि आता पहिले तर ब्लाऊज करायला बसते मी आणि फॉल धुवायचे, तुम्ही पाहू शकता अस्तरने फॉल आणून ठेवली होती आणि एकदम अस्तर फॉल नाही आणत, जसं मला लागेल तसंच आणते। आणि आता ब्लाऊज पीस तर कट करून घेते आणि फॉल नंतर लावेन, कारण फॉल अजून धुवायचा आहे, इस्त्री करायचे, मग फॉल लावायला घेईन। मग आधी ब्लाऊज पीस कट करून घेते
आणि वाजलेले आहेत 4. बघूया आता कसं पुढे कंटिन्यू होतं आहे काम, कारण आता ब्लाऊज पीस वगैरे कट करेपर्यंत अर्धा तास तरी असंच जाईन, कारण रेग्युलर जास्त काम करत नाही, त्याच्यामुळे स्पीड थोडासा कमी आहे, त्यामुळे जास्त काम घेत नाही मी. साडी तर साईडला ठेवते, आधी फॉल धुवून घेते. कामं आवरेपर्यंत संध्याकाळ झालेली आहे आणि फक्तच ब्लाऊज आणि साडीपर्यंत मर्यादित नाही राहत काम. आता घरातून कामं करतो म्हटल्यानंतर कामं करता करता साईडला चहा पाणी करायचं झाला किंवा बरंच काही काही छोटे छोटे कामं असतात, कपडे घडी घालणे, कपडे सुकत घालणे, किचन वगैरे आवरणे, हे करता करता आणि ब्लाऊज शिवता शिवता रात्र झालेली आहे. रात्रीचे वाजले 10. अनन्या करते अभ्यास. काव्या, तुझं काय चाललंय? माझ्या फ्रेंडला मी एक छोटंसं कार्ड बनवते. कार्ड छोटंसं? काय नाव आहे तिचं? शर्वरी. शर्वरी. कोणी स्पेलिंग सांगितली तुला? अनन्या अभ्यास करते. काव्याचा अभ्यास थोडासा बाकी आहे, जो मी घेणार आहे. हो ना. मगाशी जी साडी दाखवलेली तिला फॉल वगैरे लावून झालाय, आत्ताच हात शिलाई केली. साडी पण कंप्लीट झाली आणि त्याचा ब्लाऊज पण कंप्लीट झालाय. आता कस्टमर सोसायटीतलेच आहेत, तर मग आता फोन करून बोलवते मी आणि ब्लाऊजची डिझाईन पण दाखवते. साडी पण सुंदर आहे, काठपदराची आहे आणि ब्लाऊजला पण डिझाईन केले मस्तपैकी. आत्ता तुम्हाला लगेच दाखवते. तर ही साडी देणार आहे मी आता. सोसायटीतलेच कस्टमर असल्यामुळं रात्री 10 10:30 पर्यंत कामं जरी झाली तरी पण ॲडजस्ट होऊन जातं. आता ही साडी आणि खरं तर मुलीचा ब्लाऊज आहे. मला वाटतं एक 7वी ते 8वीची मुलगी आहे, तिचा लहान ब्लाऊज आहे. गळ्याला सिंपल अशी डिझाईन केले. तिनेच सांगितले काय काय करायचंय ब्लाऊजला आणि हे लटकन लावलेत असे. सगळी त्या मुलीची चॉईस आहे आणि हाताला अशी डिझाईन केली. हे पॅच माझ्याकडचेच लावलेत, ते काही तिने सांगितले नव्हते. हात आहे, आता हा छोटा आहे, मला बसत नाही, पण ही अशी डिझाईन केली हाताला. इथे लेस लावले. छोट्या मापाचा ब्लाऊज आहे, पण वेळ भरपूर लागला, कारण गळ्याला पण डिझाईन आहे आणि हाताला पण डिझाईन आहे अशी. आता ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. स्वयंपाक करायचा आहे, अजून 10 वाजले आणि दिवस असाच गेलाय. मगाशी कटोरी ब्लाऊज, छोटा ब्लाऊज आहे पण वेळ बराच गेलाय त्याच्यासाठी, कारण हात शिलाई वगैरे खास हे हातानेच करते मी, रेडीमेड नाही करत. दिसतायत का कॅमेरा? हातानेच करते रेडीमेड, शॉर्टकट काही वापरत नाही. त्याच्यामुळे वेळ जातो खरं तर, पण ठीक आहे, दिवसभरात एखादंच करते मी काम. जास्त दिवाळी किंवा काय असे सण असते ना तरच एक्स्ट्रा काम करते, नाहीतर एखादी साडी आणि एखादा ब्लाऊजच करते, पण त्यात पण बराच वेळ जातो. आता स्वयंपाक करायचा आहे, वाजलेत 10 आणि दिवस पूर्ण असाच गेलेला आहे. आणि अनन्या आणि काव्याचा तर अजून अभ्यासच चाललाय आणि आज हा ब्लाऊज द्यायचा होता म्हणून मग स्वयंपाक पण स्किप केलेला आहे. आता 10 वाजलेत. आता पटकन काहीतरी शॉर्टकट गरमागरम करते आणि पहिले कस्टमरला ब्लाऊज आणि साडी घ्यायला बोलवते आणि आता स्वयंपाकामध्ये फर्स्ट काहीतरी शॉर्टकटच बनवते. भात वगैरे, अख्ख्या मसूरची आमटी बनवते आणि भात, कारण पटकन झालं पाहिजे. आता वाजलेले 10. हा दिवस असाच निघून जातो, त्याच्यामुळे बरेच इंस्टाग्रामला पण बरेच प्रश्न येतात, यूट्यूबला पण बरेच प्रश्न येतात की लाईव्ह का नाही घेत, कारण 1 महिना जास्त झाला लाईव्ह घेतलेली नाही आपण. दिवस हा असाच कामात चाललाय. आणि काव्या मॅडम तर फर्स्टला गेली, तिचे क्वेश्चन्स आन्सर सगळा अभ्यास घेण्यामध्ये इतका वेळ जातो ना, तिचे शेजारी कंपल्सरी बसावं लागतं. आज बसलेली नाहीये, आता पटकन स्वयंपाक करेन, थोडंसं तिचा अभ्यास घेईन एका साईडला. दिवस असाच कामामध्ये व्यस्त आणि मस्त जातो.
तर त्याच्यामुळे लाईव्ह मला वाटतं 1-1.25 महिना आपण घेतलेली नाहीये, कारण असं बिझी शेड्यूल असल्यामुळे आणि आता सण चालू झालेत त्यामुळे थोडंसं कामं पण आहेत मशीनची. अशी बिझी लाईफ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी चालले स्वयंपाक करायला. एक पटकन 10 मिनिटात स्वयंपाक करून आता बसू जेवायला. अशा प्रकारे सध्या कामाची गडबड होती आहे माझी. टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे लाईव्हसाठी, कारण लाईव्ह 10 आणि 15 मिनटं लाईव्ह घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. कोणाशी व्यवस्थित गप्पा मारता येणार नाही आणि कमेंटही व्यवस्थित वाचता येणार नाही आहे. लाईव्ह आपण पूर्णपणे बंद केलेली नाही आहे, लाईव्ह घेणार आहोत आणि ज्या दिवशी लाईव्ह घेईन त्या दिवशी एक पोस्ट नक्की करेन आणि जमतील त्यांना पर्सनली मेसेजसुद्धा टाकेन. हा असा शेड्यूल बिझी चाललेला आहे सध्या, कारण सण चालू झालेले आहेत आणि स्टिचिंगचं काम जास्त जरी करत नसले तरी आहे ते व्यवस्थित काम होतं आहे आणि त्याच्यामुळेच ना खूप टाईमचं मॅनेजमेंट हे होतं आहे. कारण अनन्या आणि काव्याचा अभ्याससुद्धा डेली घ्यावा लागतो आहे शेजारी बसून आणि असं संध्याकाळची थोडीफार ते स्वयंपाकामध्ये मदत करतात. त्याच्यामुळे थोडंसं इझी होतं माझं कामसुद्धा. आणि लाईव्ह तर आपण घेऊच, पण थोडंसं काही दिवसानंतर घेणार आहे. एक 4-5 दिवस तरी जातीलच. ज्या दिवशी थोडंसं कामाचं रिलॅक्स असेल तेव्हा नक्कीच लाईव्ह घेईन, कारण लाईव्ह घेतल्यानंतर छान गप्पा झाल्या तर छान वाटतं आणि तुमच्याशी कॉन्टॅक्टही व्यवस्थित होतो, तुमच्याशी गप्पा वगैरे व्यवस्थित मारल्या जातात. आता आपले डेली ब्लॉग येणारच आहेत आणि जेवल्यानंतर खाण्यासाठी त्यांनी एका साईडला फ्रूटची तयारी करून ठेवलेली आहे. डाळिंब साफ करून ठेवलेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.